महाशिवरात्री स्पेशल आज आपण बनवतोय मस्त असा कुरकुरीत साबुदाणा वडा आणि काकडीची मस्त अशी चटणीची रेसिपी. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाचं साबुदाणा वडा बनवताना साबुदाणा कसा भिजवायचा. तर इथे मी 1 कप साबुदाणा छान स्वच्छ धुवून अगदी कमीत कमी पाण्यामध्ये साधारणतः 1 चमचाभर किंवा 1 पेढ्यापेक्षाही कमी एवढं पाणी टाकायचं. मोकळा सुटसुटीत हा साबुदाणा भिजवायचा आहे. हा मी रात्रभरासाठी भिजवून घेतलेला आहे. तुम्ही 4 ते 5 तासापर्यंत सुद्धा भिजवला ना तरीही छान वडे होतात. तर हा एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया. दुसरी महत्त्वाची गोष्ट, साबुदाणा वडा बनवताना साबुदाण्याचं प्रमाण जास्त आणि बटाट्याचं प्रमाण कमी ठेवायचं आहे. म्हणजे मी इथे 1 उकडलेला बटाटा घेतलेला आहे. त्यातच मी भाजलेले शेंगदाण्याचा हिरवी मिरचीचा ठेचा तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा अधिक ठेवू शकता. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. त्यानंतर कोथिंबीर अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे. तुम्ही उपवासाला कोथिंबीर किंवा लिंबू खात नसाल ना तर इथे स्किप केला तरीही चालेल. अर्धा चमचा इथे मी लाल मिरची पावडर